भारतातील सर्वात लांब 10 पूल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपले मिस्टर फॅक्ट चॅनल वरती। आज आपण या व्हिडिओ मधून भारतातील सर्वात लांब 10 पूल पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10 गोदावरी पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये गोदावरी पुलाचा 10वा क्रमांक लागतो। आंध्र प्रदेश मधील राजमंद्री येथे गोदावरी नदीवर हा पूल बांधलेला आहे। या पुलाचे उद्घाटन 2015 मध्ये करण्यात आले। कोलकाता आणि चेन्नई मधील साधारणतः 150 किलोमीटर इतके अंतर कमी करण्यासाठी हा पूल उभारण्यात आला। या पुलाचा प्रकार हा रेल्वे कम रोड प्रकारातील आहे, जो कोवूर ते राजमुद्री या शहरांना जोडतो। गोदावरी या पुलाची लांबी साधारणतः 4.13 किलोमीटर इतकी आहे। नंबर 9 आरा छपरा पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये आरा छपरा या ब्रिजचा 9वा क्रमांक लागतो। आरा छपरा हा ब्रिज भारतातील गंगा नदीवर स्थित आहे। हा ब्रिज मुख्यतः बिहारच्या आरा आणि छपरा या दोन शहरांना जोडण्याचे काम करते। 11 जून 2017 मध्ये हा ब्रिज सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला। या पुलाचा प्रकार हा रस्ते महामार्ग प्रकारातील आहे। या ब्रिज मुळे आरा आणि छपरा या दोन शहरांमधील 130 किलोमीटरचे अंतर 40 किलोमीटर पर्यंत झाले आहे। नंबर 8 दिघा सोनपूर पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये दिघा सोनपूर या पुलाचा 8वा क्रमांक लागतो। दिघा सोनपूर हा एक रेल्वे रस्ता प्रकारातील ब्रिज आहे। दिघा सोनपूर ब्रिज हा गंगा नदीवर स्थित आहे। ह्या ब्रिजचे उद्घाटन 3 फेब्रुवारी 2016 मध्ये करण्यात आले। दिघा सोनपूर या ब्रिजची एकूण लांबी साधारणतः 4.55 किलोमीटर इतकी आहे। नंबर 7 वेबनाड पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये वेबनाड पुलाचा 7वा क्रमांक लागतो। वेबनाड ब्रिज हा रेल्वे रस्ता प्रकारातील पूल आहे। या ब्रिज वरून मालवाहन गाड्यांना जाण्यासाठी परवानगी असते। वेबनाड हे केरळमधील सर्वात सुंदर आणि आकर्षण सरोवर आहे। या ब्रिजचे उद्घाटन 2011 मध्ये करण्यात आले। वेबनाड पुलाची एकूण लांबी 4.62 किलोमीटर इतकी आहे। नंबर 6 विक्रमशिला सेतू। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये विक्रमशिला सेतू या पुलाचा 6वा क्रमांक लागतो। विक्रमशिला सेतू हा पूल बिहार राज्यातील भागलपूर जवळ गंगा नदीवर स्थित आहे। हा ब्रिज भागलपूर ते नवगाछिया या दोन शहरांना जोडण्याचे काम करतो। हा ब्रिज 2001 मध्ये सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला। विक्रमशिला सेतू या ब्रिजची एकूण लांबी 4.70 किलोमीटर इतकी आहे। नंबर 5 बोगीबील पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये बोगीबील या पुलाचा 5वा क्रमांक लागतो। हा ब्रिज भारतातील सर्वात लांब रेल्वे आणि रस्ता पूल आहे। या पुलाचे उद्घाटन 2018 मध्ये करण्यात आले। बोगीबील या पुलाची एकूण लांबी 4.97 किलोमीटर इतकी आहे। नंबर 4 वांद्रे वर्ली सी लिंक। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये वांद्रे वर्ली सी लिंक या पुलाचा 4था क्रमांक लागतो। भारतातील आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये हा पूल आहे। या पुलाला राजीव गांधी सी लिंक म्हणूनही ओळखले जाते। हा ब्रिज मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे शहराला दक्षिण मुंबईतील वर्ली शी जोडतो, जो एक केबल स्टेट ब्रिज आहे। या ब्रिजचे बांधकाम 2000 मध्ये सुरू झाले आणि 2009 मध्ये पूर्ण करण्यात आले। वांद्रे वर्ली सी लिंक या ब्रिजची एकूण लांबी 5.57 किलोमीटर इतकी आहे। नंबर 3 महात्मा गांधी सेतू। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये महात्मा गांधी सेतू या ब्रिजचा 3रा क्रमांक लागतो। 1982 मध्ये बांधलेला हा पूल आज अगदी भक्कम स्थितीत उभा आहे। महात्मा गांधी सेतू या ब्रिजची एकूण लांबी 5.57 किलोमीटर इतकी आहे। नंबर 2 दिवांग पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये दिवांग पूलचा 2रा क्रमांक लागतो। हा पूल भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे, जो दिवांग या नदी ब्रिजला सिकांग ब्रिज म्हणूनही ओळखले जाते। दिवांग पूल या ब्रिजचे उद्घाटन 2018 मध्ये करण्यात आले। हा देखील ब्रिज रस्ते महामार्ग प्रकारातील एक आहे। नंबर 1 ढोला सादिया पूल। भारतातील सर्वात लांब पुलांमध्ये ढोला सादिया या पुलाचा 1ला क्रमांक लागतो। 16 मे 2017 रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले। या पुलाचे एक टोक अरुणाचल प्रदेश राज्यातील ढोला शहराला जोडते आणि दुसरे टोक आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील सातिया शहराला जोडते। त्यामुळे या पुलाचे नाव ढोला सादिया पूल असे पडले आहे। या पुलाची लांबी 9.15 किलोमीटर म्हणजेच 5.69 मैल इतकी आहे। तर मित्रांनो, आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।